जय शिवराय मित्रांनो सिलिंगच्या भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप करण्यात आलेले आहे। भूमीहीन लाभार्थ्याला हे शेतजमिनीचे तुकडे देण्यात आलेले आहेत आणि अशा जमिनी वर्ग 2 मध्ये आहेत। त्या जमिनीचा भोगवटदार वर्ग 2 मध्ये समावेश आहे। अशा भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी या शेतकऱ्यांना मुभा देण्यात आलेली नव्हती। अशा जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जात नव्हत्या। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करण्यात आलेलं होतं। याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळालेली होती, परंतु अद्याप देखील याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नव्हत्या आणि अखेर 8 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या सिलिंगच्या भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी एक परिपत्रक काढून मंजुरी देण्यात आलेली आहे। या जमिनी कशा प्रकारे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित कराव्यात याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या तारखेपासून हे राजपत्र निर्गमित झालेले आहे त्या तारखेपासून हे परिपत्रक लागू करून या जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित कराव्यात अशा प्रकारचे निर्देश देऊन या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, काय आहेत मार्गदर्शक सूचना, कशा प्रकारे या भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत हे आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, याच्या संदर्भातील हे 8 फेब्रुवारी 2024 रोजीचं शासन परिपत्रक आपण पाहू शकता। महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 सुधारणा अधिनियम 2023 अन्वये कलम 28(1) अ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत याच्या प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे याच्या संदर्भात वेळोवेळी अधिनियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। याच्याबद्दल आपण यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी आता महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 सुधारणा अधिनियम 2023 अन्वये उक्त अधिनियमामध्ये कलम 28(1) अ मधील पोटकलम 3 खाली नव्यानं पोटकलम 3(1) अन्वये माजी खंडकरी शेतकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे। आणि याच्या संदर्भातील जे जुने GR होते ते जुने GR आता रद्द करून अधिक्रमित करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भात हे भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी जी काही कारवाई जी काही कार्यपद्धती अंमलात आणलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पहिली पद्धती आहे, ज्या व्यक्तींना खंडकरी शेतकऱ्यांना औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्ट्यांना दिलेल्या वर्ग 1च्या भोगवट्याच्या जमिनी होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना भोगवटदार वर्ग 2 भोगवट्यावर दिलेल्या जमिनी महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम 2023 महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रथम प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता वर्ग 1 भोगवट्यावर देण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार संबंधित तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरून गावनिहाय आढावा घेऊन या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अर्थात 8 मार्च 2024 पर्यंत गावनिहाय एकच आदेश करून गाव दप्तरी अंमल घ्यावा, फेरफार अधिकार अभिलेख इत्यादी बाबत त्याच्या ज्या आहेत त्या प्रक्रिया कराव्यात। याच्यामध्ये दुसरी प्रक्रिया देण्यात आलेली आहे, ज्या व्यक्तींनी खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमाला त्यांच्या पट्ट्याने खंडाने दिलेल्या वर्ग 2च्या भोगवटाच्या जमिनी होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग 2 भोगवट्यावर दिलेल्या जमिनी धारणाधिकार भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यात येईल। तथापि त्यासाठी जर अशा जमिनींना लागू असलेल्या संबंधित कायद्यात किंवा त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमामध्ये संबंधित अधिनियम व नियमाच्या तरतुदीनुसार अशा रूपांतराबाबत जी कायदेशीर तरतूद असेल त्यानुसार कारवाई करणं व त्या कायद्यात निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेऊन कारवाई करणं आवश्यक राहील। आता याच्यामध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणत्या क्षेत्रासाठी किंवा कोणत्या जमिनीसाठी कोणत्या अधिकाऱ्याची आणि नजराण्याची गरज असते याबद्दल सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। त्या GR मधील तरतुदीनुसार या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी मुभा दिली जाईल। ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विहित अधिमूल्य रक्कम भरून हस्तांतरित केली असेल अशा प्रकरणी प्रस्तुत वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 रूपांतरित करण्याबाबत ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी जमीन खंडानं देतेवेळी भोगवटदार वर्ग 1 होते त्याबाबत संबंधित तहसीलदार वरील 1 प्रमाणे कारवाई करतील व ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडानं देतेवेळी भोगवटदार वर्ग 2 होते त्याबाबत 2च्या पद्धतीने अर्थात नजराना भरून या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याची
कारवाई केली जाईल। ज्या खंडकरी शेतकऱ्याने अथवा त्यांच्या कायदेशीर वारसानं वाटप केलेली जमीन विना परवानगी हस्तांतरित केली असेल किंवा विहित अधिमूल्य रक्कम भरलेली नसेल, अशा प्रकारे झालेला शर्तभंग नियमाकुल करताना उक्त अधिनियमातील कलम 29 मध्ये नमूद केलेली अधिमूल्य रक्कम भरल्यानंतर अर्थात नजराना भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मान्यतेनं भोगवटदार वर्ग 2 वरून भोगवटदार वर्ग 1 रूपांतरित करण्याची कारवाई केल्यानंतर ही विचारात घेण्यात येणार आहे। म्हणजे वरील 1 आणि 2 पद्धतीनुसार ज्याच्यामध्ये नजराना भरला जाईल आणि त्याच्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून त्याचे फेरफार वगैरे केले जातील। उक्त अधिनियमातील कलम 28(1) अ मधील उपपोट कलम 3(अ) मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 2 च्या खंड 10 मध्ये परिभाषित केलेल्या गावठाण किंवा गावाच्या जागेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतरावरील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। सदर तरतुदीनुसार ग्रामपंचायतीकडून केवळ गावठाण विस्तार किंवा शासकीय घरकुल योजना, कचऱ्याचं व्यवस्थापन, पाणी पुरवठ्याची योजना अशा जर काही सार्वजनिक कामासाठी असेल तरच या जमिनीची मागणी ग्राह्य राहील। अशा प्रकारचे काही निर्देश सुद्धा या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे। मित्रांनो, याच्याच संदर्भात वेळोवेळी ही विचारणा केली जात होती आणि अखेर शासनाच्या माध्यमातून हा एक मोठा दिलासा या शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे शासन परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।